हे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये. तर तुम्ही टायटन थंबनेल बघितलंच असेल, तर त्या मानाने आपला व्हिडिओ खूप लेट होतो आहे. तर सॉरी, पहिल्यांदा आपला खूप लेट व्हिडिओ होतो ॲक्च्युली. तर तुम्ही टायटन थंबनेल बघितलंच, तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर नवीन कार बाग मित्रांनो, तर कोणत्याही सणाला घेऊ नका. ॲक्च्युली बघायला गेलं तर कोणत्याही सणवर घेऊच नका. एक दिवस आधी घ्या किंवा नंतर घ्या, पण गाडी प्रॉपर बघून घ्या. आमची चुकी झाली ॲक्च्युली बघायला गेलं तर, पण ठीक आहे, इतकं काय झालं नव्हतं. काही इंजिरीज वगैरे नाही आहेत, म्हणजे डॅमेज वगैरे कुठे नाही आहे. फक्त डांबर लागलेलं आपल्या गाडीला, पण एका साईडला. तुम्हाला पुढे एक व्हिडिओ मी दाखवेलच, तर पुढे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो काय झालं. आम्ही जेव्हा शोरूममध्ये गेलेलो, काय गेलं, आमची फर्स्ट बुकिंग होती गुढीपाडव्याची, आणि आमच्यासोबतच असा प्रॉब्लेम झाला. तर आम्ही खालून गाडीला अँटीरस्ट कोटिंग केलेली. तर अँटीरस्ट कोटिंगचे डाग आणि त्यांच्या इकडे रोडचं काहीतरी काम चाललं आहे. जेव्हा गाडी आली तेव्हा त्या गाडीवरती रोडवरतून जेव्हा चालते तेव्हा ते डांबरचं डाग उडले रोडचं काम चालू असताना. तर ते होते आणि ते प्रॉपर क्लीन नाही केलेले. तर आम्ही तेव्हा गाडी घेतली. आपल्या फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण गाडी घेतली तेव्हा आपण पूर्ण चेक केली कुठे काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा आपल्याला दिसून आलं की आपल्या गाडीवरती व्हाईट डागसुद्धा होते, कलरिंगचे कुठल्या माहीत नाही, आणि आपल्या डांबरचेसुद्धा डाग होते. डांबरचे डाग तर खूपच होते ॲक्च्युली बघायला गेलं तर. वन साईड पूर्ण तर खूप जास्त डाग होते, आणि व्हाईट कलरचे पुढूनसुद्धा डाग होते. आम्ही शोरूमवाल्यांना सांगितलं का, ते खूप नाटके करायला लागले. असं आहे तसं नाही सर, असं आहे तसं आहे, खूप आपल्या घुमून फिरून करायला लागले ॲक्च्युली बघायला गेलं तर. पण ठीक आहे, त्याच्याकडून त्यांनी आम्हाला एक हे सांगितलं की तुम्ही 2-3 दिवसांनी गाडी शोरूममध्ये घेऊन या, तुम्हाला आम्ही टॅफ्लॉन कोटिंग करून देतो. तर ठीक आहे बोललो. ते आम्हाला टॅफ्लॉन कोटिंग करून देणार होते ॲक्च्युली. मग त्यासाठीच आपण गाडी घेऊन चाललो आहे. मला जायला भेटलं नाही आहे. रॉकी आणि मयूर आणि अजून 2 जण आपले मित्र जात आहेत तिकडे टॅफ्लॉन कटिंग करायला. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू झाला, तुम्ही बघत राहा. मित्रांनो, रॉकी आणि मयूर आले शोरूमपाशी. तर शोरूमच्या इकडे खूप गर्दी होती. डायरेक्ट मयूरनी गाडी आतमध्ये घातली. तर बघा, पुढे कंटिन्यू करा. ॲक्च्युली तिकडे खूप गाड्यांच्या वेटिंग होते. सर्व्हिस सेंटर म्हटलं तर खूप दिवसांनी, गुढीपाडव्यानंतर ओपन झालेलं ते 2-3 दिवसांनी, आणि तिकडे खूप सर्व्हिसला गाड्यासुद्धा आलेल्या आणि वॉशिंगलासुद्धा गाड्या आलेल्या. त्या आतमध्ये मित्रांनो, आपण सर्व्हिस सेंटरमध्ये आल्यानंतर आपल्यासारखी सेम गाडी, काहीच फरक नाही. फक्त तिला नंबर प्लेट गार्निश नाही लावलेली, आणि नंबरचा फक्त फरक होता. गाडीचा नंबर सेम 1769, आणि फक्त त्या नंबरमध्ये फक्त एक होतं का, आपल्या गाडीचा नंबर 1769, त्या गाडीचा नंबर 1768, एवढंच होतं फक्त, बाकी काही नाही. एक आपल्याला बघायला भेटलं. तर इथं गाडीला फर्स्ट थिंग तर रबिंग चालू आहे. रॉकीने प्रॉपर व्हिडिओ घेतली नाही आहे, नॉर्मल व्हिडिओ घेतली आहे. मोबाईल उन्हामुळे हिट होत होता. तर स्टार्टिंगला रबिंग करून पूर्ण ते डाग काढून घेत आहेत. डाग काढल्यानंतर ते लोक टॅफ्लॉन कोटिंग मारतील, नंतर अजून एकदा रबरिंग करतील. तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवतच. व्हिडिओमध्ये कंटिन्यूस राहा तुम्ही लोकांनी.
आता रबिंग करून झालेली आहे. तर रॉकी विचारतो सागर आणि मायाला काय बोलायचं व्हिडिओमध्ये. माया काय नाही बोलतो आहे. तर तो आता टॅफ्लॉन कोटिंगचं लिक्विड टाकून तो प्रॉपर पूर्ण गाडीवर अप्लाय करतो आहे आणि गाडीला इन्हॅन्स करतं. म्हणजे ॲक्च्युली ते लिक्विड ना तुमच्या गाडीला ना कलरला ना थोडं इन्हॅन्स करतं आणि थोडं रिफ्लेक्टिव्ह करतं कलरला. त्यामुळे तुमची गाडी शायनिंग करते. ॲक्च्युली हे 6 मंथसाठी तुमच्या गाडीसाठी असतं. आणि अजून एक असते सिरेमिक कोटिंग, तीसुद्धा तुम्हाला 1 इयर 2 इयरसाठी प्रिपेअर असते. ही टॅफ्लॉन कोटिंग नॉर्मली तुम्ही 6 मंथसाठी करू शकता, पण त्याची नॉर्मल बजेटमध्ये असेल तरच. ही आपल्या कंपनीकडून फ्रीमध्ये भेटलेली आहे. का आपल्या गाडीसोबत असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही बघा, तुमच्या याच्यावर आहे. तर मित्रांनो, इथे आता टॅफ्लॉन कोटिंग करून झाल्याच्यानंतर शेवटचं रबिंग करतात. ते सॉफ्ट रबिंग असते. त्याच्यानंतर गाडी आपली प्रॉपर क्लीन होईल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे राहा. तुम्हाला पुढे आपल्याला शोरूममध्ये काय झालेलं ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता इकडे आपल्या गाडीवरती पूर्ण वाईट डाग आहेत. पाठीमागेसुद्धा होते इकडे खालच्या साईडला, डोअर साईडला. तर इथे पूर्ण तो मुलगा पुसतो. ॲक्च्युली तिथला स्टाफ आहे, ते क्लिनिंगवाले आहेत, ते आपल्याला गाडी क्लीन करून देत आहेत. हे बघा, छोटे छोटे वाईट डाग आहेत. कलरचे कुठून आले काय माहीत, त्यांनासुद्धा विचारलं, त्यांनासुद्धा माहीत नाही कुठून कलरचे डाग आलेत. तो मुलगा क्लीन करून देतो आहे. पूर्ण जसे ब्लॅक डाग आहेत. ॲक्च्युली त्यांना आम्ही शोरूमला सगळं विचारलं ॲक्च्युली, पण ते काय बोलत आहे, सर असं नाही तसं नाही, हे करतात, होईल क्लीन करून होईल, असं होईल तसं होईल. पण क्लीन करून नाही झालं, त्यासाठी आपण टॅफ्लॉन कोटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघितलंच असाल आता. तर आता प्रॉपर म्हणजे पूर्ण जे अँटीरेस्ट कोटिंग खालून करतात ना, त्याचे पण थोडं वरती लागलेलंच आहे, बारीक बारीक डाग ब्लॅक्स पूर्ण. ते बघू शकता तुम्ही प्रॉपर. तर व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा. सगळे गाडी आल्यावरती खुश होते, पण नंतर अशा गोष्टी बघितल्यानंतर सगळ्यांना हे झालं. तर तुम्ही गाडी आतमध्ये बघू शकता ड्रायव्हर साईडला का पूर्ण इथे घाण आहे पूर्ण. तुम्हाला मगाशी इथे पूर्ण त्याच्यात गाडी क्लीन केली, पण गाडी क्लीन नाही केलेली प्रॉपर. तर इथे पूर्ण डाग होते, सगळीकडेच धूळ वगैरे सगळी होती. शोरूममधली गाडी कशी पाहिजे, प्रॉपर क्लीन आणि नीट पाहिजे. तर इथं सगळ्यांचा मूड ऑफ झालेला होता. काय माहीत काय कशामुळे असं झालं. पण मित्रांनो, तुम्ही पण नक्की काळजी घ्या. तुमची जर फर्स्ट गाडी असेल तुम्ही सांगा का आम्हाला गाडी प्रॉपर नीट पाहिजे. इथे मित्रांनो आमच्या सगळ्यांचा तो ॲक्च्युली मूड ऑफ झालेला. गाडी आली तेव्हा आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं, बट नंतर बघितलं तर गाडीवर असे डाग्स पडलेले, डांबर वगैरेचे डाग्स पडलेले, अँटीरेस्ट कोटिंगचे डाग होते, व्हाईट डाग कलरचे डाग होते. कुठून आले शोरूमवाले काय सांगायला तर नाही. तर सर आम्ही करून देऊ. पण कसं जेव्हा पहिल्यांदा गाडी असते तेव्हाच आपल्याला चांगलं वाटतं ॲक्च्युली. नंतर तर सगळेच करतात. नंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर रॉकी आणि मयूर उपवनला आले आणि बाकीचे मित्रसुद्धा. तर रॉकी ते थोडा वेळ ते ड्रायव्हिंग करत होता, शिकतो आहे तो गाडी ॲक्च्युली. त्याला पण गाडी येत नाही, मला पण गाडी येत नाही. तो तिथे तिने थोडी वेळ प्रॅक्टिस केली. नंतर मग ते घरी आले. आणि नंतर तुम्हाला एक पुढे व्हिडिओ क्लिप दाखवतो आपल्या गाडीची क्लीन झाल्यानंतर 360 व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानं आपण ब्लॉग एंड करूया. थँक्यू.